आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 70,000वर, जागतिक बाजारात सोन्याच्या गुंतवणूकमध्ये वाढल्याने परिणामी सोन्याच्या दरातही वाढ झाल्याचं सराफ व्यावसायिकांची माहिती। मुंबईहून नाशिक शिर्डी पुणे मार्गावर धावणाऱ्या टॅक्सीच्या भाड्यात सुधारणा करण्यासाठीची मान्यता। नाशिकसाठी 100, शिर्डीसाठी 200 तर मुंबई पुण्यासाठी टॅक्सीकरता 50 रुपये अधिक मोजावे लागतील। बोखले पूल आणि सिडी बर्फीवाला पूल जोडण्यासाठी मुंबई महानगरपालिका घेणार आयआयटी मुंबईचा सल्ला। येत्या रविवारी आयआयटीचे पथक पुलाची पाहणी करण्याची शक्यता। नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये 1000 टन आंब्याची आवक, गुढीपाडव्याच्या मुहूर्तापर्यंत 1 लाख पेट्यांचा टप्पा पूर्ण करण्याची शक्यता। दिल्ली मुंबई दरम्यान धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसला अतिरिक्त डबा, प्रवाशांची गर्दी पाहता अतिरिक्त वातानुकूलित तृतीय श्रेणी डबा जोडण्याचा निर्णय। मुंबईत 1400 कोटींच्या सफाईचे कंत्राट प्रकरण निविदा प्रक्रिया सुरू ठेवण्यास मंजुरी। स्वच्छता अभियानांतर्गत देण्यात येणाऱ्या कंत्राटाला उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील। पुणे शहरातील हातगाडीवर खाद्यपदार्थ विक्रेत्यांना रात्री 11:30 पर्यंत मर्यादा। छोट्या मोठ्या खाद्यपदार्थ व्यावसायिकांनी नियमांचं पालन करणं आवश्यक, अन्यथा कारवाई होणार, पोलीस आयुक्तांचे आदेश। पिंपरी चिंचवड शहरात सुट्टीच्या 3ही दिवशी महापालिका कर संकलन कार्यालय रात्री 9 पर्यंत सुरू राहणार। 3 दिवसात 90 कोटी कर वसुलीचं आव्हान। रहिवासी मिळकतधारकांनी थकीत मालमत्ता कर तात्काळ भरावा, थकीत कर भरला नाही तर पाणी बंद होणार आणि घर जप्त होणार, पिंपरी चिंचवड पालिकेचा इशारा।